गणेश फर्स्ट टाइम स्क्वॉडमध्ये इन झालेले आहेत. यापूर्वी रितेशला देखील ॲज अ डेब्युटंट आपण पाहिलं आणि आता गणेश देखील डेब्युटंट आहे. सो गणेशला देखील त्याच्या भावी कारकिर्दीसाठी आपण ऑल द बेस्ट देऊयात आणि पाहूयात. मागून बोलणं सोपं आहे पण प्रत्यक्षात मैदानात आता कशा पद्धतीने कामगिरी त्यांची होते. रोहित शर्मा यांच्या निकटवर्ती आहेत योगेश भाऊ, तेच सांगतायत. सामना सुरू होतोय बरोबर वेळ आपण काउंट करतोय 11 वाजून 22 मिनिटं. 4 षटकांचा सामना आहे. लॉंग ऑफला आपण बघत आहोत प्रणालला, डीपमधील एक सर्वाधिक सुरक्षित क्षेत्ररक्षक आणि त्यासोबत एक फिल्डर तो कावफेसला. पहिलाच बॉल अर्ध्या विकेटवर टाकलाय, हुक केलाय, पाठवलाय तो लॉंग लेग सी मारायच्या बाहेर आणि पहिल्याच बॉलवर चौकारानं खातं खुलं होतंय. जय भवानी स्पोर्ट्स खाटेकरचं. जगदीश भाग्यवंत त्यांच्या बॅटमधून येतोय पहिला 4 चौकार. होतोय आणि या फलकाचा शुभारंभ सध्या आपण बघत आहोत. जगदीश यांच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवर 4 धावा येत आहेत. बरोबर बॉलच्या बाउन्सला टॅकल करतायत. चांगल्या पोझिशनमध्ये आले, वेगाचा फायदा घेत असताना फक्त दिशा दिली या बॉलला आणि पहिल्याच बॉलवर चौकारासोबत सध्या खातं खुलं होतंय जय भवानी स्पोर्ट्स काटेकरचं. 4 धावा सध्या स्कोर बोर्डवर. शॉर्ट बॉल बॅकफुटवर गेले, पुल करतायत आणि पाठवतायत या बॉलला देखील मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. येतोय सलगचा दुसरा चौकार जगदीश यांच्या बॅटमधून. 4 धावा. स्वप्नील यांनी जर व्यक्तिगत 25 धावा या सामन्यात विथ द बॅट कॉन्ट्रीब्यूट केल्या तर टीमचे पुरस्कर्ते योगेश दादा खाटेकरे यांच्या वतीनं ₹1000 कॅश प्राइज अनाऊन्स होत आहे. बॅक टू बॅक दुसरा चौकार आता जगदीश यांच्या बॅटमधून येतोय. स्कोर बोर्डवर पाहिलं तर सध्याच्या घडीला 8 धावा, 8 ऑन बोर्ड. यावेळेला स्विच हिटचा प्रयत्न, त्रिफळा उद्ध्वस्त, दांडी गुल. मधली एसटी आता उखाडली ती तुषारनं. जगदीश माघारी. 8ला पहिला झटका जय भवानी स्पोर्ट्स काटेकरला. फर्स्ट विकेट डाऊन. आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर अगेन्स्ट द पेस खेळण्याचा प्रयत्न होता. स्विच हिटसाठी मोठा लाईन पासून दूर राहिले. चेंडूबाटचा संपर्क घडवता आला नाही. तिसऱ्या बॉलवर पहिली विकेट काढली ती तुषारनं. धावसंख्या 8. एका विकेटच्या मोबदल्यात नवीन बॅटर टीमचे पुरस्कर्ते योगेश बॅटिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. 8 धावा सध्या स्कोर बोर्डवर. यावेळेला लेंथ बॉल गुडले स्पॉटवर टप्पा पडल्याबरोबर हलकासा राईज होतोय. चौकार बॅक टू बॅक 2 आल्यानंतर विकेट काढली आणि त्यानंतर डॉट बॉलनं कमबॅक होत आहे ते गोलंदाज तुषारकडून. लेंथ बॉलचा चांगला वापर सध्या त्यांच्या वतीनं होत असताना धाव फलक स्थिर 8. स्टील 2 टू गो. स्टील 2 टू गो.
8 धावा सध्या स्कोर बोर्डवर. या बॉलला बॅकफुटवर गेले, स्क्वेअर कट गॅप मध्ये चाललाय बॉल. आउटफील्ड अत्यंत वेगवान आणि तितक्याच वेगानं डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या बाहेर येतोय चौकार योगेश यांच्या बॅटमधून. 4 धावा. चौकार सोबत सध्या 12 धावा स्कोर बोर्डवर. 12 ऑन बोर्ड, स्टील 1 टू गो. व्यक्तिगत योगेश यांचं या 4 धावेनं खातं खुलं होतं तर सांघिक धावफलक मात्र मार्ग शोध आहे. जय बोनी स्पोर्ट्स काटेकर क्रिकेट संघाचं ते 12 ऑन बोर्ड, 12 धावा धावफलकावर. या बॉलला यॉर्कर बरोबर पायावरती आदळलाय, परफेक्ट ब्लॉक होल. मात्र स्पर्धेमध्ये लेग बिफोर विकेट ग्रॅ धरली जाणार नाही ते सूचित करतात पंच. डॉट बॉल, एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. 2 डॉट बॉल, 3 चौकार, 1 विकेट. पहिलं षटक राहिलं ते संमिश्र स्वरूपाचं आणि स्कोर बोर्डवर आपण बघत आहोत त्या धावा 12. 12 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. तेजस गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. षटक मार्ग सुद्धा दुसरं. पहिल्या षटकांत ती 12 धावा स्कोर बोर्डवर. चला वेळ जरा जास्त खर्च होतोय. मयूरदादा प्रतिष्ठान नसोसे थोडं स्पीडअप अपेक्षित आहे, थोडी घाई करा, थोडं फास्ट खेळावं लागेल. पहिलाच बॉल टर्न केलाय, लॉंग लेगला सीमारेषेच्या बाहेर. चौकारानं खातं खुलं होतंय ते स्वप्नीलचं आणि या डावातला येतोय तो एकंदरीत हा 4था चौकार. तर स्वप्नील यांच्या बॅटमधून व्यक्तिगत पहिला चौकार. स्कोर आपण बघत आहोत तो 16 या आकड्यावर. पोझिशनमध्ये आले, बॅकफुटवर थांबले, शॉर्ट ऑफ लेंथ होता, लेग वरती बॉल होता, त्याला फक्त दिशा दिली, वेगाला प्रत्युत्तर दिलं ते बॅटनं आणि पहिल्याच बॉलवर या चौकारासोबत स्वप्नील सुरुवात केली ती तेजसच्या विरोधात काउंटर अटॅक करत असताना. स्कोर आपण बघत आहोत 16, 16 ऑन बोर्ड. यावेळेला बॅटची कडा अपील आणि फलंदाज बाद. पहिल्या बॉलवर लेन थोडी खराब होती पण तदनंतर परफेक्ट लेफ्टी बॅटरसाठी ऑफ कटर टाकलाय तो तेजसनं आणि त्यावर काढली महत्वाची स्वप्नीलची विकेट. धक्का दुसरा. व शॉर्ट ऑफ गुडलेंथ होता, सरप्राईज बाउन्स पूर्णपणे अचंबित केलं ते अक्षयला. चौकार पहिल्या बॉलवर तेजसच्या विरोधात आला होता पण तदनंतर विकेट जशी त्यानं काढली कॉन्फिडन्स त्याचा दुणावलाय आणि सध्या स्कोर आपण बघत आहोत तो स्थिर 16, 16. यावेळेला वेस्ट ऑफ पॉइंट बीमर लॉंग लेगला दिशा दिली, फिल्डर तिकडे सेट आहेत. बीमर +1 या मिल्टनला दिसेल त्या एकंदरीत 2 धावा. ओव्हर थ्रो धाव घेण्याचा प्रयत्न चालवला होता पण आता नकार दिलाय तो योगेशनं. नो +1 या मिळतात त्या 2 धावा आणि एक्स्ट्रा 2 धाबे सहित सध्या स्कोर आपण बघत आहोत तो 18. नेक्स्ट बॉल फ्रीट संधी आता बनली आहे
ती संगनायक योगेशला. यावलेला यॉर्कर बरोबर परफेक्ट ब्लॉक होल. फ्रीड बॉल त्यावर देखील कमबॅक होते गोलंदाज तेजस कडून. डॉट बॉल. धावसंख्या सध्या स्थिर. स्कोर आपण बघत आहोत तो 18. लॉस ऑफ 2 विकेट. स्टील 2 टू गो. आणखीन एक वेगवान चेंडू विथ द अँगल हलकीशी हरकत करत निघालाय तो थेट यस्ते रक्षकाच्या दिशेनं. चौकारानं सुरुवात झाली. विकेट आली. डॉट बॉल आला. बीमर +1. पण त्यानंतर बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आता टाकलेत ते गोलंदाज तेजसने योगेशच्या विरोधात. आणि पूर्णपणे या षटकात वापसीचे संकेत आता दिलेत ते मयूर प्रतिष्ठान असोसिएट क्रिकेट संघाला. धावसंख्या स्थिर 18. फुल टॉस. गॅपमध्ये चाललाय बॉल. मिड विकेट आणि बरोबर काउफेच्या दरम्यान एक टप्पा घेत सीमारेषेच्या बाहेर. चौकारानं या षटकाची सुरुवात आणि चौकारानं या षटकाचा होतं शेवट. एंड ऑफ सेकंड ओव्हर. टीमची धावसंख्या 22. 2 विकेटच्या मोबदल्यात 2 षटकानंतर. षटकात 22 धावा बनलेल्या आहेत. षटक सुरू होते. तिसरं रोहित गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. चला जरा वेळ जास्त खर्च होतोय. स्पीडअप करावा लागेल. दोन षटकात 22 धावा. बॅटर 5व्या क्रमांकावर. स्कोर 22. रोहितनं पहिल्याच बॉलवर विकेट काढली आहे. त्याच कारणासह कॉन्फिडन्स आपण बघत आहोत तो त्याचाही दुणावलाय. सदाशिव नवीन बॅटर स्ट्रायकर यांना 5व्या क्रमांकावरती. दोनही अनुभवी फलंदाज सध्या ऑन विकेट. यावेळेला बॅट चिकटला. फ्लाय झालाय बॉल पण विकेट किपर कडून कॅच ड्रॉप. जोपर्यंत बॅकअप येईल एक सिंगल धाव सहजरित्या पूर्ण झालेली आहे. आणि या सिंगल सहित सध्या डाव सुरू होतोय. तर सदाशिव यांचा पहिल्याच बॉलवर लक फॅक्टर ऑन होतोय. झेल घेण्याची नामी संधी बोलली होती मात्र एसटी रक्षकाला हवं तसं बॅकअप करता आलं नाही. कॅच ड्रॉप. एक सिंगल कंप्लीट. सदाशिवला जीवनदान. आणि या सिंगल सहित सध्या स्कोर आपण बघत आहोत तो 23. बॅकफुटवर गेले. गाईड केला बॉल मात्र बॅकवर्ड पॉइंटला तितकं जबरदस्त क्षेत्ररक्षण. थ्रो थोडा वाईड आलाय मात्र बॅकअप आलाय. त्याच कारणासह मिळेल ती फक्त एक सिंगल. आणि सिंगल सहित सध्या आपण बघत आहोत तो स्कोर 24. यावलेलं इम्प्रोव्हायझेशन स्टाईल. क्रिकेटिंग स्किल. स्कूप केलाय बॉल आणि पाठवलाय तो लॉंग लेगला सीमारेषेच्या बाहेर. कलात्मक फटका. रचनात्मक फटका. अद्भुत फटका सदाशिव यांच्या बॅटमधून येतोय हा चौकार.
स्कोर सध्या आपण बघत आहोत तो 28-28. याच बॅटरची कॅच यापूर्वी सोडली होती आणि त्या बॅटरच्या बॅटमधून अशा पद्धतीनं कलात्मक स्ट्रोक आता येत आहेत. काय कॉन्फिडन्स दाखवला या बॉलवर सदाशिवनं. अगदी पाहिलं तर पोझिशनमध्ये येत आहेत, चांगल्या पद्धतीनं 360 स्टाईलला स्ट्रोक खेळतात आणि खास करून बॉलची लेंथ लाईन फार लवकर ॲडजस्ट केली. त्याच कारणास्तव या बॉलचा रिझल्ट आपण बघत आहोत तो बॅटर सदाशिवच्या फेवरमध्ये. धावा 28. हो यावलेला भीमर आणि बॉल निघाला तो लॉंग स्टॉपला. भीमर +4 लावलाय गोलंदाजानं अधिकचा जोर आणि या येत आहेत एकूण एक्स्ट्रा धावा 5. इट्स अ फायफर. हा लकी पंजा. नो +4 विथ हेल्प ऑफ बाईज. या 5 धावा स्कोर आपण बघत आहोत 33. नेक्स्ट बॉल फ्रीट. संधी आता बनली होती सदाशिवला. यावलेला फुल टॉस ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित. झेल संपादित पण फ्रीट होतं. त्याच कारणास्तव फलंदाज मात्र सेफ असतील, सुरक्षित असतील. एक सिंगल कंप्लीट आणि सिंगल सेट आपण बघत आहोत. धावा त्यात 34. 34. स्टील 1 टू गो. यावलेला समोर ड्राईव्ह केला. लॉंग ऑफला फिल्डर थोडे दूर आहेत. बॅकअप येत आहे मात्र मिळेल ते एकच धाव. दुसरीचा प्रयत्न होताना दिसत नाही. ओव्हरची सांगता आणि षटक समाप्तीची घोषणा. 3 षटकांती धावसंख्या आपण बघत आहोत ती 35. 35. 3 विकेटच्या मोबदल्यात. यानंतर होणारा पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आई गावदेवी पोटगाव आणि त्यांच्या विरोधात SR स्पोर्ट्स वडवली. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होतोय. दोनही टीम कॅप्टन आपली उपस्थिती गरजेची आहे. शेवटच्या षटकात ज्ञानेश्वर गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळतात. 3 षटकात 35 धावा बनलेल्या आहेत. तीन षटकात 35 धावा स्कोर बोर्डवर ज्ञानेश्वर गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. पहिलाच बॉल चांगल्या टप्प्यावर टाकला. विकेट किपर कडून मिस जजमेंट. धाव हवी आहे आणि आता तो प्रयत्न अंगलट आला. योगेश दाबादूर माघारी परत आहेत. 35ला चौथा धक्का. पहिल्याच बॉलवर सांघिक सफलता टीम मयूर प्रतिष्ठान असोसेला. पहिल्याच बॉलवर सांघिक सफलता. नवीन बॅटर हर्षल नॉन स्ट्रायकर एंडला. तर स्ट्रायकर एंडला आपण बघत आहोत सदाशिवला. यावेळेला पायावरती बॉल आदळलाय पण लेग बिफोर विकेट या स्पर्धेमध्ये ग्राह्य धरली जाणार नाही ते सांगतायत पंच. लेग बाय द सिग्नल. एक एक्स्ट्रा धाव. स्कोर 36. आता हर्षल स्ट्रायकर एंडला. 4 चेंडू बाकी आहेत. हर्षल स्ट्रायकर एंडला. या बॅटरकडे देखील क्षमता आहे. अनेकविध इनिंग त्यानं आपल्या टीमसाठी आजवर शॉर्ट कमी साकारत असताना चांगल्या साकारलेल्या आहेत. पायचे 4 चेंडू आता शिल्लक आहेत. कशा पद्धतीने काउंटर अटॅक तो करेल. यावेळेला बॉल अबेत
संधी बनली झेलची. फिल्डर डीप मधून जज करतायत आणि झेल संपादित. फलंदाज बाद हर्षल माघारी. 36ला 5वा धक्का. अर्धसंघ आता गारद होतोय तो बॅटिंग करत असताना जय भवानी स्पोर्ट्स खाटेकरचा. शॉर्ट बॉल बॅकफुटवर गेले. स्टिअर केलाय. बॉल हवेत. झेलची संधी. बॅकवर्ड पॉइंटचा फिल्डर मात्र अपयशी ठरला. 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. तिसरीचा प्रयत्न चालवलाय आणि आता तिसऱ्या धाब्याच्या प्रयत्नात संकेत माघारी. 38 धावा धावफलकावर आणि गमावलाय तो 6वा गडी जय भवानी स्पोर्ट्स खाटेकरना. समोर सेट बॅटर लॉफ्ट केला. फिल्डर उपस्थित लॉंग ऑफला पण बॉल थोडा डॅबट झाला. एक धाव बनली. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा अगदी आरामात पूर्ण झालेल्या आहेत. 2 धावे सहित 40 धावा स्कोर बोर्डवर. 41 बोर्ड. लॉस ऑफ 6 विकेट. डॉट बॉलची होती सांगता. डाव पहिला संपलाय. बनल्या 40 आणि विजयासाठी 41. 41 धावसंख्येचं टार्गेट. चला यानंतर होणारा सामना कॅप्टन या SR स्पोर्ट्स वडवली आणि त्यासोबतच टीम आई गावदेवी पोटगाव. लगेचच टॉस आपण करतोय. स्पर्धेचे लाडके आयोजक जगदीशदादा भाग्यवंत यांच्या शुभ हस्ते टॉस आपण कव्हर करतोय. चला कॅप्टन या आई गावदेवी पोटगाव आणि त्या सोबतीनं SR स्पोर्ट्स वडवली. SR स्पोर्ट्स वडोलीनं जिंकला टॉस. बॉलिंग संडेने स्वीकारला. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले ते टीम आई गावदेवी पोटगावला. चला नेक्स्ट मॅच रेडी राहा. ओपनिंग पेर पाठवावे लागेल मयूरदादा प्रतिष्ठान असोसे. 41 टू विन. 41 धावसंख्येचा पाठलाग 4 षटकात करायचा आहे. 10.25 धाब्याच्या धावगतीनं या धाबा आता या 4 षटकात बनवाव्या लागतील. चला ओपनिंग पेर पाठवा.
चला ओपनिंग पेअर मैदानामध्ये दाखल झालेले. फिल्डिंग सेट करावे लागेल जय भवानी स्पोर्ट्स खाटेकर. मॅच इज ऑन. पहिलाच बॉल फुल टॉस चालवलाय पण दोनच धाब्यावर समाधानी राहावं लागेल प्रणालला. आणि या दोन धाब्यासोबत धावसंख्या धावफलकावर एकूण अंक येतो दिदी 6. 6 ऑन बोर्ड. यावलेला स्विच इटचा अटेम्प्ट रिफ्लेक्स स्ट्रोक आणि फलंदाज बाद. प्रणाल माघारी लग फेवर मध्ये नव्हता आणि अखेर स्वप्नीलला पहिली विकेट काढली आहे. पहिला ब्रेक थ्रू मिळून दिलाय तो जय भवानी स्पोर्ट्स खाटेकरला. विकेट काढले स्वप्नीलला. नवीन बॅटर रोहित कडे स्ट्राईक. धावसंख्या 6. शॉर्ट बॉल पूल करण्याचा प्रयत्न. टॉप एज बॉल हवे. झेलची संधी आणि तिचा स्वीकार. फलंदाज बाद. रोहित देखील आल्या पावली माघारी. बॅक टू बॅक दुसरा धक्का आता दिलाय तो गोलंदाज स्वप्नीलला. सेकंड विकेट डाऊन. हॅट्रिक संधी बनली ती स्वप्नीलला विकेट हॅट्रिक कॅरी करण्याची. नवीन बॅटर ज्ञानेश्वर स्ट्रायकर एंडला. यावलेला हलकासा आउटस्विंग होतोय बॉल पण पंच तेच पाहतायत जरा जास्त वळण या बॉलनं घेतलंय. त्याच कारणास्तव व्हाईट बॉलचा सिग्नल मात्र करण्यात आलेला आहे. एक अतिरिक्त धाव. स्कोर आपण बघत आहोत 7.
फुल टॉस आणि फुल टॉसला दिशा दिली आहे, पाठवलाय तो मिड विकेटला सीमारेषेच्या बाहेर. चौकार. या चौकारासहित ज्ञानेश्वर यांचं व्यक्तिगत खातं खुलं होते. तर स्कोर आपण बघत आहोत तो सध्या 11 या आकड्यावर. आणि आता बॅटिंग करणाऱ्या टीमनं वेस्ट ऑफ बॅटसाठी अंपायर्स रिव्ह्यू आहे, DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टमचा वापर आपण करतोय. फेअर बॉल मात्र कळवण्यात आलेला आहे. ऑफिशियल अंपायर रिव्ह्यू होता, हे देखील आम्ही आता कन्फर्म करतोय. चौकारानं धावसंख्या 11, स्टील 1 to go. या बलेला यॉर्कर डिगआउट केलाय. फक्त एक सिंगल षटकाची सांगता. पहिल्या षटकांती 12 धावा. विजयासाठी या मॅचमध्ये 18 चेंडू आणि आता 29 धाब्याची आवश्यकता. पहिल्या षटकात 12 बनलेले आहेत, 18 चेंडू, आता 29 ची गरज. योगेश गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. स्कोर बोर्डवर 12 धावा. पहिलाच बॉल स्ट्रेट बॅटनं ड्राईव्ह केला समोर, लॉंग ऑफला फिल्डर, पण कॅच ड्रॉप. एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न मिसफिल्ड आणि 2 धावा देखील सहजरित्या पूर्ण. त्याच कारणासह गोलंदाज योगेश यांची स्पष्ट निराशा, नाखुशी आपण बघत आहोत. कॅचही ड्रॉप, फिल्डिंगही खराब झाली. येत आहेत त्या 2 धावा. जीवनदान मिळतं ज्ञानेश्वरला आणि धावसंख्या दाखल करूया 2 धाब्याच्या सुप्तेने एकूण अंकित झाले ती 14. 17 चेंडू आता सामन्यात शिल्लक आहेत आणि 17 चेंडूत अजूनही विजय करता 27 धाब्याची आवश्यकता. 17-27. यावेळेला बॅटची कडक घेत बॉल निघाला. शॉर्ट स्कोर लेगला, फिल्डर दूर, पण एकच धाव मिळताना दिसेल. बॅकअप आलेला आहे. सिंगल सहित सध्या स्कोर आपण बघत आहोत तो 15-15. यावेळेला जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर. बॉल होतोय सीमारेषेच्या बाहेर छुमंतर. लॉंगेस्ट हिट ऑफ द टुर्नामेंट सो फार. सिक्सर. स्लोवर वन होता, बरोबर लाईन पिक केली. स्लॉट मध्ये होता बॉल आणि पाठवला समोर तो पार्किंग प्लॉट मध्ये. या षटकारासहित सध्या स्कोर बोर्डवर 6 धाब्याने टीमची टोटल फ्लाय होत असताना 21 धावा सध्या स्कोर बोर्डवर. रिप्ले सध्या आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. प्रचंड ताकद झोकली स्ट्रोकवर ज्ञानेश्वर यांनी.
आणि या बॉलवर देखील मात्र ते आक्रमण करण्यात यशस्वी होत आहेत. दिनेश एसिडीज धावसंख्या 21. हो, यावेळेला नो लुक स्टाईलला लास्ट मोमेंटला फक्त दिशा दिली आहे. एक सिंगल कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न पण नकार दिलाय तो ज्ञानेश्वरनं. एकाच धाब्यावरती समाधानी राहावं लागेल. धावसंख्या धावफलकावर एकूण अंकित झाली आहे ती 22. 22 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. यावेळेला खोलात होता बॉल, दिशा दिली आहे. मिड विकेटला फिल्डर दूर आहेत, थोडी मिसफील्ड आणि बॉल निघालाय. तो मागे बॅकअप आले, 2-2 फिल्डर आणि दोघांच्या दरम्यान टकराव. तोपर्यंत 3 धावा सहजरित्या पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. आउटफील्ड मध्ये सध्या क्षेत्ररक्षणाचा ढासळलेला दर्जा आपण बघत आहोत. तो जय भवानी स्पोर्ट्स खाटेघरचा 3 धावा कंप्लीट आणि या ट्रिपल सोबत सध्या स्कोर आपण बघत आहोत. तो 25. पंचांच्या वतीनं आता बाउंड्री चेकसाठी टीबी अंपायरची मदत घेण्यात आलेली. या टेक्निकल टीमचा सपोर्ट आपण घेऊयात. चार धावा आहेत. ऑलरेडी बाउंड्री लाईनच्या बाहेर प्लेअरचा पाय होता आणि त्यानंतर बॉल आतमध्ये ढकलला. रिप्ले सध्या आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर, त्याच कारणासह आता या 4 धावा ऍड होताना दिसतील. क्लीन व्ह्यू या सिरीज. 4 धाब्यानं धावफलकामध्ये सुधारणा. आता स्विच इट, पण फुल टॉस समोर करवट केला स्ट्रोक. एक सिंगल कंप्लीट, चान्स घेतला सेकंडसाठी आणि आता 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 2 धाब्यासोबत ओव्हरची सांगता 2 षटकात बनतायत त्या 28 धावा. 28 ऑन बोर्ड. विजयासाठी 12 चेंडू आता शिल्लक आहेत आणि 13 धाब्याची गरज. 12-13. चेंडू 13 धावा. चला स्पीडअप अपेक्षित आहे, थोडी घाई करा, थोडं फास्ट क्रिकेट खेळावं लागेल. चेंडू 13 षटक सुरू होते. तिसरं गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. लोकेश नवीन गोलंदाज. 12 चेंडू 13 धावा हे समीकरण. पहिलाच बॉल कमी गतीने टाकलेला फुल टॉस, त्याला दिशा दिली आहे. मिड विकेटला फिल्डर दूर आहेत, एकदा बनले. दुसरीचा प्रयत्न, बॅकअप आलाय. तोपर्यंत सहजरित्या या 2 धावा पूर्ण होत आहेत आणि धावसंख्या धावफलकावर या 2 धाब्यानिशी एकूण अंकित होती ती 30. विजयासाठी 11 चेंडू, आता 11 धाब्याची गरज. रन बॉल इक्वेशन. बॅटिंग करत असताना मयूर प्रतिष्ठान असोसिएट क्रिकेट संघ सध्या सामन्यात हावी होत असताना याबलेला बॅड लक म्हणावी लागेल ती बॅटरची आणि तो होतोय धाव बाद. फलंदाज बाद. 30ला तिसरा धक्का.
30 धावा दाफलकावर 3 फलंदाज बाद झालेत. बॅटिंगसाठी पाहिले तर तुषार दाखल होत आहेत नॉन स्ट्रायकर एंडला. यापूर्वी चुकीच्या कॉलिंगची शिकार झाले ज्ञानेश्वर. लक देखील त्यांच्या फेवरमध्ये नव्हतं, ते बाद होत आहेत. 10 चेंडू 11 धावा झाला. नेक्स्ट मॅच रेडी राहा. SR स्पोर्ट्स वडवली आणि त्या सोबतीनं आई गावदेवी पोडगाव. यावलेला बॅटची कडा आणि आणखीन एक विकेट आता काढली आहे. ती गोलंदाज लोकेशनं. फलंदाज बाद. माघारी परत आहेत दिनेश. बॅक टू बॅक 2 सेट बॅटर आता गमावलेत मयूर प्रतिष्ठान असोसिएट क्रिकेट संघानं. नवीन बॅटर नितीन स्ट्रायकर एंडला दाखल होत आहेत. मॅच अजूनही संपली नाही हेच सांगतायत लोकेश. 9 चेंडू अजूनही 11 धावेची आवश्यकता. यावेळेला ऑनसाइडला दिशा दिली आहे. गॅपमध्ये चाललाय बॉल. फिल्डर थोडे दूर आहेत. एक धाव बनली आहे. दुसरीचा प्रयत्न चालवलाय पण बॅकअप आलाय. ओव्हरथ्रोची शक्यता नाकारता येत नव्हती, मात्र फिल्डरनं जबरदस्त बॅकअप केलं. एक सिंगल कंप्लीट. धावसंख्या 31. 8 चेंडू आता सामन्यात शिल्लक आहेत आणि 8 चेंडूत अजूनही विजय करता 10 धाब्याची गरज. 8 चेंडू 10. आउटसाइडला दिशा दिली आहे. चांगलं प्लेसमेंट. एक धाव. दुसरीचा प्रयत्न. दबाव टाकला फिल्डरवर आणि आता 2 धावा देखील सहजरित्या पूर्ण झालेल्या आहेत. तेच सांगतायत पंच. 2 धावेंच्या सोबतीनं धावसंख्या दाफलकावरती एकूण अंकित होते ती 33-33. 7 चेंडू आता सामन्यात शिल्लक आहेत आणि 7 चेंडूत विजयासाठी 8 धाब्याची गरज. 7 चेंडू 8. सात चेंडू विजयासाठी 8 धाब्याची गरज. तुषारकडे स्ट्राईक आहे. पाहायचं शेवटचा चेंडू. आपल्याला शॉर्ट बॉल पूल केला. मिड विकेटला फिल्डर उपस्थित. मिसफिल्ड. एक धाव बनली. दुसरीचा प्रयत्न चालवलाय. 2 धावा तर पूर्ण. तिसरीचा प्रयत्न होतोय आणि आता 3 धावाही पूर्ण झालेल्या आहेत. 3 धाबेसोबत षटक समाप्तीची घोषणा. 3 षटकात बनलेल्या आहेत त्यात 36. विजयासाठी 6 चेंडू आणि 6 चेंडूत आता गरज आहे 5 धाब्याची. 6 बॉल अँड 5 रन्स रिक्वायर्ड फॉर विक्टरी. रितेश गोलंदाजीसाठी दाखल होत्यात. शेवटचं षटक. 7 चेंडू 5 धाब्याची गरज. चला नेक्स्ट मॅच. दोन्ही टीम स्क्वॉड रेडी राहा. SR स्पोर्ट्स वडवली आणि त्या सोबतीनं आई गावदेवी पोटगाव. हर्षल. यस इट इज लास्ट ओव्हर. चला वेळ जास्त जातोय. ऑफिशियल अंपायर्स थोडं फास्ट खेळावं लागेल. थोडी घाई करावी लागेल. जबल 12 वाजून 9 मिनिटं झालेले आहेत. अजूनही पहिल्या फेरीतील एक सामना शिल्लक आहे. सहा चेंडू 5. फलंदाजाचे शेजारी आता वाढलेले आहेत. याचाच अर्थ काय तर आता सिंगल धाव रोखण्याचा प्रयत्नात आहे फिल्डिंग करणारा जय भवानी स्पोर्ट्स खाटेकर क्रिकेट संघ. चला घाई करा जरा. वेळ जास्त खर्च होतोय. थोडं स्पीडअप अपेक्षित आहे. 6 चेंडू 5. तुषार स्ट्रायकर एंडला. पहिलाच बॉल. यॉर्कर समोर ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफला फिल्डर वेळ घेतलाय. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न. थ्रो थोडा खराब आलाय आणि तोपर्यंत 2 धावा तितक्याच वेगानं पूर्ण झालेल्या आहेत.
गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाबेसोबत धावसंख्या धावफलकावर एकूण अंकित होते ती 38. 5 बॉल आता मॅच मध्ये शिल्लक आहेत आणि 5 बॉल मध्ये विजया करता जुनी 3 धाब्याची गरज. 5 चेंडू 3 धाबा. पाच चेंडू 3 धाब्याची गरज. पहिल्याच बॉलवर 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. फुलटॉस स्टेप आउट झाले. समोर लॉफ्ट केलाय. लॉंग ऑनला फिल्डर जज करतोय पण त्याच्या आवाकाबाहेर त्याच्या मस्तकावरती दस्तक निघालाय बॉल. तो डीप लॉंग ऑन सी मार्चच्या बाहेर. एम एस धोनी स्टाईलला हा सामना फिनिश केलाय तो तुषारने आणि सामना जिंकलाय तो 6 विकेट राखत. मयूरदादा प्रतिष्ठान असोसेनं अभिनंदन. मयूरदादा प्रतिष्ठान असोसे टफ अँड हार्ड लक. टीम जय भवानी स्पोर्ट्स खाटेकर. सर हँडशेक करा दोन्ही टीम आणि तदनंतर हे मैदान तुम्हाला सोडायचंय.